नमस्कार मंडळी, मी श्वेता शेंडे आणि स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलवर. तुम्ही म्हणाल एवढं साधं मॉइश्चरायझर अप्लाय करण्याविषयी काय सांगत आहे ही आता? पण खरं सांगायचं तर बऱ्याच लोकांकडे महागडे स्किन केअर प्रॉडक्ट्स असतात. चांगला रुटीन देखील असतो. तरीही त्वचा कोरडी वाटते, ग्लो दिसत नाही किंवा स्किन इरिटेटेड होते. याचं एक खरं कारण म्हणजे मॉइश्चरायझर चुकीच्या पद्धतीने अप्लाय करणं. आणि ट्रस्ट मी, ही गोष्ट खूप कमी लोक सांगतात. कारण सगळे कोणता मॉइश्चरायझर वापरायचा याबद्दल बोलतात, पण योग्य पद्धतीने कसा वापरायचा याबद्दल फार कमी चर्चा होते. आणि म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज मी अशा 5 सामान्य चुका सांगणार आहे, ज्या अनेक लोकांकडून नकळतपणे घडत असतात. चूक नंबर पहिली, पूर्ण कोरड्या चेहऱ्यावर मॉइश्चरायझर लावणे. बऱ्याच जणांची सवय असते की चेहरा धुतला, टॉवेलने पूर्ण कोरडा केला आणि मग मॉइश्चरायझर लावला. पण थोडासा ओलसर चेहरा असताना मॉइश्चरायझर लावल्यास त्वचेमधील ओलावा टिकवून ठेवण्यास मदत होऊ शकते. म्हणून चेहरा धुतल्यानंतर लगेचच त्वचा किंचित ओलसर असताना मॉइश्चरायझर अप्लाय करण्याचा प्रयत्न करा. आणि जर तुम्ही असं करत नसाल तर काय परिणाम होऊ शकतो? जेव्हा त्वचा पूर्णपणे कोरडी होते तेव्हा तिच्यातील नैसर्गिक ओलावा आधीच कमी झालेला असतो. अशा वेळी मॉइश्चरायझर लावल्यास त्वचेला अपेक्षित फायदा मिळेलच असं नाही. त्यामुळे त्वचा कोरडी, निस्तेज किंवा ताणल्यासारखी वाटू शकते. तर नकळतपणे घडणारी चूक क्रमांक 2, खूप जास्त मॉइश्चरायझर अप्लाय करणे. अनेकांना वाटतं जास्त मॉइश्चरायझर म्हणजे जास्त फायदा, पण प्रत्यक्षात खूप जास्त प्रोडक्ट वापरल्याने त्वचा जड वाटू शकते. मॉइश्चरायझरचा उद्देश त्वचेला आवश्यक तेवढी आर्द्रता देणं असतो, जास्त थर लावणं नाही. त्यामुळे आवश्यक तेवढंच प्रोडक्ट वापरा. असं न केल्यास काय परिणाम होऊ शकतो? जसं की मी सांगितलं, जास्त प्रोडक्ट वापरल्यामुळे त्वचा जड वाटू शकते. काही लोकांना चेहरा चिकट किंवा तेलकट वाटू शकतो. अनेकदा मी पाहिलंय की असं वाटतं की जास्त प्रॉडक्ट म्हणजे जास्त फायदा, पण प्रत्यक्षात तसं नाही. चूक क्रमांक 3, मानेला मॉइश्चरायझर न लावणं. आपण स्किन केअर करताना चेहऱ्यावर भरपूर लक्ष देतो, पण मान पूर्णपणे विसरतो. पण मानेची त्वचा देखील तितकीच महत्वाची आहे. म्हणून मॉइश्चरायझर लावताना चेहऱ्यासोबत मानेलाही नक्की नीट अप्लाय करा. असं न केल्यास काय परिणाम होऊ शकतो? तर चेहरा आणि मान यांच्या त्वचेत चक्क फरक पडू लागतो आणि तो सरळ सहज दिसतो देखील. कालांतराने मानेची त्वचा अधिक कोरडी किंवा निस्तेज दिसू शकते. त्यामुळे स्किन केअर करताना मान दुर्लक्षित करू नका. चूक क्रमांक 4, स्किन टाईपनुसार मॉइश्चरायझर न निवडणे. एका व्यक्तीसाठी चांगला असलेला मॉइश्चरायझर तुमच्यासाठी योग्य असेलच असं नाही. ड्राय स्किन, ऑइली स्किन, कॉम्बिनेशन स्किन प्रत्येकाची गरज वेगळी असते. त्यामुळे फक्त व्हायरल आहे किंवा कुणीतरी रेकमेंड केलं म्हणून प्रॉडक्ट घेऊ नका. तुमच्या स्किन टाईपनुसार निवड करा. असं न केल्यास काय परिणाम होऊ शकतो? जर ड्राय स्किन असताना खूप हलका मॉइश्चरायझर अप्लाय केला तर त्वचा कोरडीच राहू शकते आणि ऑइली स्किन असताना खूप जड मॉइश्चरायझर वापरल्यास त्वचा अस्वस्थ वाटू शकते. त्यामुळे मी सांगितल्याप्रमाणे योग्य स्किन केअरसाठी योग्य प्रॉडक्ट निवडणं खूप महत्त्वाचं आहे. आणि तुमचा स्किन टाईप कोणता याविषयी जर तुम्हाला माहिती नसेल तर तो व्हिडिओ ऑलरेडी यूट्यूबवरती आलेला आहे. स्किन टाईप श्वेता शेंडे सर्च केलं तर तो व्हिडिओ तुम्हाला मिळून जाईल. चूक क्रमांक 5, ही सर्वात मोठी चूक आहे असं मी म्हणेन. फक्त चेहरा कोरडा वाटला तरच आणि तरच मॉइश्चरायझर अप्लाय करणे. खूप लोक मॉइश्चरायझर तेव्हाच वापरताना दिसतात जेव्हा त्वचा खूप कोरडी वाटते. पण स्किन केअरमध्ये कन्सिस्टन्सी महत्वाची असते. त्वचा कोरडी पडण्याची वाट न पाहता नियमित मॉइश्चरायझर वापरण्याची सवय लावा. तर या होत्या मॉइश्चरायझर अप्लाय करताना होणाऱ्या 5 सामान्य चुका. कदाचित यापैकी 1-2 चुका तुम्हीही करत असाल किंवा नकळतपणे होत असतील. आणि परिणाम काय होऊ शकतो? स्किन केअरमध्ये सातत्य खूप महत्वाचं असतं. अधूनमधून मॉइश्चरायझर अप्लाय करण्याऐवजी नियमित वापर केल्यास त्वचेची आर्द्रता टिकवून ठेवण्यास मदत होऊ शकतेच. आणि अनियमित वापरामुळे त्वचा कधी कोरडी तर कधी ठीक अशी वाटू शकते.
तुम्ही कोणता मॉइश्चरायझर अप्लाय करता, तुम्हाला तुमचा स्किन टाईप माहिती आहे का, आणि यापैकी कोणती चूक आजपर्यंत करत होता किंवा न कळतपणे होत होती, ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच सोप्या आणि प्रॅक्टिकल ब्युटी टिप्ससाठी चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तसेच इंस्टाग्रामलाही फॉलो करा, कारण तिथेही मी नवनवीन वेगवेगळ्या अपडेट्स देत असते. भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.